मध्ये गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात विजयाला पहिला पकडा, नंतर बघू काय ते. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतो. जैन मित्रमंडळ कळटेल यांच्या MPL सीझन 1 मधला पहिला सेमीफायनलचा सामना. गौरव आमरे गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात अजित आमरे स्ट्राईक वरती आणि नॉन सेकंडला मगाच्या मॅच मध्ये अगदी दर्जेदार फटके सजवले विशाल साळुंके. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, ओहो हो, पहिल्या बॉल मध्ये सुरुवात केली आहे. पहिल्या बॉल मध्ये पाठवलंय, ठोकलाय षटकार. सर देखिए किस तरीके से स्ट्रोक खेला था, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर एलिगेशन और प्रॉपर एग्जीक्यूशन के साथ ये स्ट्रोक खेला था. और बाबले आमरे को आप इस तरीके की गेंद नहीं कर सकते. मानो घी का लड्डू परोसा था और ऐसे स्ट्रोक के लिए, ऐसे गेंद के लिए कभी भी तैयार रहते हैं. पहली ही गेंद पर उनको वो गेंद मानो फुटबॉल की तरह नजर आई. सूरज सर निश्चित. तर जैनमान मित्रमंडळ कळटेल यांच्या स्वयंसेवकांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जैनमान मित्रमंडळ कळटेलचे स्वयंसेवक आपल्याला विनंती असेल, आयोजकांकडून सूचना येतात. एवन जोड़ी सर मैदान में उतरी हुई है. एक तरफ देखा जाए तो जिस तरीके से भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर की तरह बाबले आमरे, तो दूसरी तरफ जिस तरीके से वीरेंद्र सहवाग की तरह विशाल, यानी एक बेहतरीन बैटल रहेगा सर. होय निश्चित. ही जोडी जर टिकली तर धावा देखील जास्त बनू शकतात. पुढे येऊन केलेला बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय, एक षटकार. इथून मात्र दुसरा चौकार. वन्स अगेन अनदर बिग हिट. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल खेळ केला, इरादे स्पष्ट केलेत अजित आमरे यांनी. ये है पॉकेट रॉकेट. एक बार गेंद निकली तो फिर निकली. रॉकेट की तरह इनकी गेंद निकल जाती है बल्ले से. 4 रन. दो गेंदों में 2 स्ट्रोक, 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आलेले आहेत सर. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि आता मात्र चौकार आलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक सक्सेसफुल गोलंदाजीच्या विषयी 2 मोठे फटके आले. हो, इस दफा देखिए स्ट्रोक खेला है, बैठक स्ट्रोक, लैप स्वीप, नहीं रोक पाएंगे. गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ शानदार MPL 4 4. या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष कॅश प्राइज आलंय. हॅरी बलबीम लेवलचे खेळाडू जर बाबल्यांनी 50 मारली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज यांना ऑनलाईन पे केले जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून कॅश प्राइज दाखल होत असताना पाहायला मिळते. जर 50 केली, एकूण 3 खेळाडू पाहायला मिळाले या लीग स्टेज मध्ये. लीग स्टेजच्या फॉर्मॅटमध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ओहो हो, यष्टीरक्षक डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला होता. स्ट्राइक रोटेट केली आहे वेगाने. 1 धाव पहा किती अंगलट येऊ शकते. सर एकदम माहिती है पिछले 4 गेंदों में 15 रन आ चुके हैं. ये शेरों की लड़ाई है और लगाम तो घोड़ों को लगाई जाती है. एक तरफ देखा जाए तो गौरव जो टूर्नामेंट का हैट्रिक बॉय बॉलिंग ट्रैक पर, तो दूसरी तरफ विशाल पहली दफा सामना करेंगे. होय निश्चित. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय सेमीफायनलचा काढा मौका आपला. या वेळेला उडवलेला बॉल विशाल साळुंकेने फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. पार्किंग प्लॉटच्या दिशेने मारलेला बॉल. पॉवर प्लेच्या षटकाचा घडपूस समाचार पुन्हा एकदा त्याच स्थितीमध्ये, त्याच जोशामध्ये, त्याच दरामध्ये आणि त्याच दहशतेमध्ये दाखवत असताना आघाडीची जोडी आता पाहायला मिळते. विशाल साळुंके आणि अजित आमरे. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो. 6 धावा. चला जाऊया सर मॅच मध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बैटिंग. काय बैटिंग चालू है. खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया और दोनों बल्लेबाजों ने अपने इरादे जाहिर किए. रनों की रंगोली खेली जा रही है, लूटमार देखने मिल रही है. धुआंधार बल्लेबाजी. एका बाजूला अगदी आपण पाहिले पॉवर प्लेच्या षटकात जास्त धावा येताना पाहायला मिळतात. विशाल साळुंके यांनी देखील उडवलाय. 1 षटकारानंतर हाही वन्स अगेन अनदर बिग हिट. म्हणजे या षटकामधला सर्वाधिक घातक षटक आणि हाणामारीचं षटक पाहायला मिळालं. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक संपल्यानंतर
तब्बल 27 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्यात. सेमी फायनल नंबर 1. आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मराठा प्रीमियर लीग मध्ये पहिली सेमी फायनल आणि सुरज सर काय सामना रंगतोय पहा. अगदी पाहायला गेलं तर फक्त खेड मर्यादित नाही, फक्त कोकण मर्यादित नाही, फक्त भारत मर्यादित नाही, 182 दिवसापर्यंत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण CCD लाईव्हच्या माध्यमातून की मराठा प्रीमियर लीग काय असते हे मात्र आज खेळाडू आपल्या खेळाडू वृत्तीने दाखवत आहेत. चांगला खेळ सादर करतायत आणि एकंदरीत सुरज सर एका षटकामध्ये जशी सुरुवात व्हायला हवी होती तशी मात्र मिळालेली आहे. होय, पॉवर प्लेच्या षटकात किंबहुना एका बाजूला ज्या पद्धतीने 6 बॉलमध्ये तब्बल 27 धावा ठोकून काढल्यात. अगदी या आधीच्या मॅच मध्ये पाहिलं होतं क्षेत्रीय योद्धाच एका बाजूला रियांश संघासोबत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातलं रुद्रांश रॉयल्स या टीम सोबत खेळताना पाहायला मिळालं. रुद्रांश रॉयल्स या टीम सोबत झालेला तो सामना अगदी पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. पहिल्या पॉवर प्ले षटकानंतर अगदी 30 सर्कल मध्ये 3 खेळाडू बाहेरच्या दिशेने पडताना पाहायला मिळतात. 30 सर्कल मधून बाहेर येताना पाहायला मिळतात. परंतु आता पॉवर प्लेचा दुसरा षटक आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये इथून दमदार खेळ अशा पद्धतीने होणार. ज्या खेळाडूची वाट पाहिली गेली, अगदी खेळाडू थोडेसे लेट आले, थेट आले, परंतु मैदानाच्या आतमध्ये येत असताना यश यांच्याकडे बॉल सुपूर्द केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर धावा खूप आले, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जो गोलंदाज आहे याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. हा कमबॅक करू शकतो. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. पाहायला गेलं तर यश टीमचा आयकॉन खेळाडू आहे, मात्र याचाच वेट पाहत होते खेळाडू. आता मात्र याला ती संधी भेटलेली आहे आणि समोर क्रिकेटचा भंडार, क्रिकेटचा अनुभव, क्रिकेटचा घाट घाट का जिसने पानी पिया है वो खिलाडी स्ट्राइक पर. पहिला चेंडू फुल टॉस त्याला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. फुल टोल वसूल केलोय. षटकार 6 धावा. ज्या पद्धतीने फुलटॉस चेंडू होता, पहिला चेंडू कुठेतरी दिशा बिरकटली, काहीतरी वेगळा विचार होतं की कुठेतरी यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकावा, त्याच पद्धतीने बॅट्समॅनपेक्षा थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा. परंतु बाबल्या आमरे तुम्ही कुठलेही चेंडू आणा, कशाही प्रकारे चेंडू टाका, मला काय फरक पडत नाही. आज मी वेगळ्याच पद्धतीने बॅटिंग करीन आणि आपल्या संघासाठी काय बॅटिंग करतोय पहा. धावा झालेत आतापर्यंतचे 33 धावा. दुसरं षटक मार्गस्तर आहे. ओहो, आणखीन एक लॅप स्वीप खेळलाय. फटका नक्कीच सजवलाय. आज ज्या पद्धतीने चव्हाण साहेबांच्याकडे जेवणाची 2 दिवस जी काही सुविधा होती त्याच पद्धतीने आजचा जो दिवस होता, रविवारचा दिवस, चिकन मटन, आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे नॉनव्हेज जेवण ठेवलं होतं ना, त्यांनी काल वेगळीच पॉवर आली आहे बाबल्याला. काय म्हणाल? होय, अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो या स्पर्धेमध्ये येत असताना दर्जेदार खेळ करणारे खेळाडू सेमीफायनल नंबर 1 चा जो थरार पाहायला मिळतोय, इथून मात्र या टॉप लिस्ट मध्ये असणारे हे 2 संघ या वेळेला तिथून मात्र ऑफसाइड ऑप्शन भन्नाट प्रश्न टाकलेला बॉल विशाल सालुंके यांना मात्र आता थांबून ठेवण्याचं काम अगदी यश करतात. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक होणं त्यांच्या टीमसाठी, रिया सप्लायसाठी फार महत्वाचं असेल. सर, क्रिकेट की ब्यूटी जिस तरीके से गेंद को डाला था, वाइड यॉर्कर गेंद थी, वो इस दफा रडार में गेंद डाली, गेंद को सीधा भेज दिया पार्किंग प्लॉट में, जाओ और उसको लेकर आओ. 6 रन. इसको लगा डाला तो लाइव झिंगा लाला. 6 रन. स्कोर कार्डवर एकूण धावा झाला तब्बल 40 धावा आहेत. स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळतात. याही वेळेला डॉट बॉल आलाय. या पेसनी कुठे ना कुठेतरी भन्नाट वेगाने गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा आल्या. ज्या पद्धतीने गौरव आंबरे यांनी तब्बल 27 धावा खर्च केला 6 बॉल मध्ये पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. या वेळेला समोरच्या दिशेने मारलेला बॉल, तिथून मात्र हाही बॉल चालला षटकार, म्हणजे हेही षटक तितकंस महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. तब्बल 19
वाह सर, काय बॅटिंग मैदानात पाहायला भेटलेली आहे. अफलातून बॅटिंग पाहायला गेला तर दोन्ही बॅटरने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पाहायला गेला तर यांनाही चेंडू, मात्र आता चेंडू नव्हे तर एखादी फुटबॉलचा खेळासारखे जे काही फुटबॉलला वापरला जाणारा जो बॉल असतो त्याच प्रकारे आता हा चेंडू दिसत आहे. मैदानाच्या बाहेर पाठवणं हे यांचं पाहायला गेलं तर यांची एक पद्धतीची सवय झालेली आहे. चेंडूला थांबवायचं नाही, यांची बॅट फक्त आणि फक्त बोलते षटकारासाठी आणि चौकारासाठी. अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेली आहे. तर 46 धावा झालेत आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत. बॉलर देम अविनाश आलेले आहेत. यांच्याकडे चांगली गोलंदाजी करताना चांगलं कमबॅक करू शकतात, चांगलं वळवू शकतात चेंडूला. पाहूया बाबला आमरे काय करतील यांच्या गोलंदाजीवरती. हो, पहिला चेंडू मागच्या साईडला सुपला शॉट, स्कूप शॉट केलाय आणि या चेंडूला पाठवलंय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. येतोय धन 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 करत चौकार. संघाचे 50 धावा झालेल्या. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमीफायनलच्या लढतीमध्ये दोन्ही फलंदाज आज आपल्या इराद्याने आलेत की आता मात्र थांबायचं नाहीये, आपल्या संघासाठी धावाधाव करायची आणि ह्यांची बॅटिंग मधून फक्त बोली जी चालली आहे ती फक्त षटकार आणि चौकाराची. खूप कमी असं असेल की जिथे सिंगल डबल आले, चौकार आणि षटकारच आलेत. सुरज सर निश्चित अगदी या सेमीफायनल नंबर 1 मध्ये या बेला स्विचिटचा फटका पॉवरफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल तो येतोय वंडर बॉलच्या बॅट मधून. अजित आमरे मिस्टर 360 यासाठी या खेळाडूची ओळख राहिली आहे. हे बघू शकता आपण जे पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये स्विचिट दाखवले जात आहे. अल्टी पलटी आणि चेंडू परत एकदा बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून बाहेर निघून कल्टी झालाय. काय फटका सजवलाय ग्राउंडच्या चारी बाजूला. अगदी आपण चांगलं आकलन केलं त्या फलंदाजाविषयी, ज्या पद्धतीने आपण जे सांगितलात की हा जो बॅटर आहे हा मैदानाच्या चारी बाजूला खेळू शकतो. मिस्टर 360 बाबले आमरे, अजित आमरे उर्फ बाबले आमरे, ज्या पद्धतीने याने जे काय मेहनत केलेली आहे आज त्याला फळ मिळतोय. हो हो, आणखीन एक स्विचिट. ओ माय गॉड, हाही चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. येतोय खणखणीत दणदणीत MPL चौकार. हो, यावेळी पहा चेंडू पाहायला गेला तर आणखीन एक चांगला चेंडू होता, परंतु त्याला हलक्या हाताने केलं आणि स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहित आहे की कुठेतरी आपण जे प्रयत्न चालू आहेत आपले संघासाठी त्या प्रयत्नामध्ये आपण कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा न करता, चुकी न करता धावा बनवण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावे लागतील. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली आतापर्यंतचे 59 धावा. हो, यावेळी चेंडू हवेत आहे. हवा के साथ साथ घटा के संग संग ये मिले पूरे के पूरे 6 रन, 6 तर ज्या प्रकारे धावा येत होत्या, धावा आले नाही तर धावांचा पाऊस पाहायला भेटला. षटकार चौकार चौकार, सिंगल षटकार षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये षटकार सिंगल
अशा प्रकारे धावा येतच गेल्या. निश्चित तब्बलवर अगदी विशाल साळुंके याच्या संपूर्ण बॅटिंगचा विचार केला, त्याच्या धावांचा विचार केला, तब्बल ज्या 30 धावा आल्यात ना त्या 30 धावा या 5 षटकाराने आल्यात, 5 षटकार ठोकले आणि त्या 30 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाला विशाल साळुंके याच्या. आता चौथं आणि महत्वपूर्ण षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय यश यांचं. या षटकाची कामगिरी आता महत्वपूर्ण असेल त्या खेळाडूसाठी, त्यांच्या टीमसाठी. ऑलरेडी 3 षटक संपल्यानंतर धावा जास्तीच्या बनताना पाहायला देखील मिळाल्यात. या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय, कमबॅक आता होत असताना पाहायला मिळत आहे. अजित आमरेनं थांबून ठेवण्याचं काम आणि तो कारनामा परी पॅन्थर्स आणि वेदांत वॉरियर्स सेकंड ओव्हर. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. परी पॅन्थर्स आणि वेदांत वॉरियर्स नेक्स्ट मॅच टॉस साठी. या बेला पुन्हा एकदा उडवला, 2 बॉल डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती कडा वार, कडा प्रहार जरूर केला अजित आमरे यांच्या बॅटमधून. फटका मिळतोय चौकारा दिशेने, 4 धावा. किती थांबवाल अजित आंब्रेला, जेवढा तो थांबेल तेवढा घातक बनेल. आणि अशा प्रकारे येणाऱ्या तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आणि चौकार मारून परत धावांची धावाधाव चालू झाली. हो, यावेळी पहा अगदी पाहिला गेला तर लेग स्टिक वरती चेंडू होता, त्याला फ्लिक केलं. मनगटाच्या सहाय्यतेने 2 धावांची मागणी आहे. वा 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 वा, काय चोरटी धाव पूर्ण केली आहे सूरज सर. आपल्याच बायकोनी आपल्याच पाकिटातून अलगद 500ची नोट बाहेर काढावी, तशाच प्रकारे 2 धावा पूर्णपणे पार झालेल्या आहेत. काय म्हणाल सर, काय धाव चालू आहे मैदानात. आणि अशा प्रकारे माझ्या मते 91 धावा 71 धावा झाल्यात. स्कोर कार्ड वरती 71 रन, 71 धावा बनलात. 90 अगदी हाय स्कोर कालच्या दिवसांमध्ये राहिला. यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल नो मार्क्स लाईन मध्ये बॉल पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंजओव्हर पाठलाग करतात. रेस चालू आहे, भाग मिल्का भाग. बॉल त्या ठिकाणी जात असताना सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बॉल फेकी केला जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकूण धावाला 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 73 धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. शेवटचा यानंतर षटक, अजून एक षटक शेष आहे, 4थं षटक जे आपण पाहतोय. आपल्याचं वैयक्तिक धावा जर पाहायला गेला तर 16 चेंडू आणि 42 धावांची खेळी सादर करतोय. वा, तिसरा अर्धशतक आम्हाला पाहायला मिळेल का पाहूया. 4थं असेल. यस, ज्या प्रकारे धावांची आतिषबाजी करतोय बाबल्या. इनिंग कंप्लीट झाली की वेदांत वॉरियर्स आणि परी पॅन्थर्स टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच टॉस साठी. इनिंग ब्रेक झाल्यावरती अजून एक षटक आहे आणि हे षटक संपल्यानंतर आपण वेदांत वॉरियर्स आणि परी पॅन्थर्स नेक्स्ट मॅच टॉस साठी आपल्याला विनंती असेल. एका बाजूला पाहिला गेला तर क्षत्रिय योद्धास या संघाने आतापर्यंतचे जे धावा बनवले आहेत. वॉटर बॉय, पाणी घेऊन जायचं, लगेच पाणी घेऊन जायचं. पाणी पाहिला गेला तर एका बाजूला क्षत्रिय योद्धास सर धावा यांनी जे बनवलेले आहेत मागील 4 षटकामध्ये 74 धावा खेळलेले आहेत. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 6 चेंडूपैकी जर 3 मोठे फटके आले तर आणखीन मोठे स्कोर होऊ शकतो. आणि पाहिला गेला तर मी खरोखर आभार व्यक्त करतोय या गावातले जे सरपंच साहेब आहेत, याने या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू आहेत त्या तमाम खेळाडूंना जी काही भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली. म्हणजे पाहायला गेलं तर कर्टेल गावामध्ये जे काही सुविधा आहे ते त्या प्रकारे नाही आहे. म्हणजे आपण एखादी आपल्याला बाहेर जावं लागेल, भरण्यावरती जाऊन जेवून यायला लागेल, पण तसं न करता त्यांनी एक पाहायला गेलं तर एक दानशूर व्यक्तीसारखं काम केलं. आणि ज्या पद्धतीने आपल्या समाजाची मुलं खेळायला येणार आहेत तर त्यांच्या भोजनाची जी काही सुविधा केली, आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. मी सगळ्यांना विनंती करतो जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी, कारण की साहेबांनी ज्या पद्धतीने मन जे मोठं ठेवलं, कहते हैं ना कि सोना पहनने वाले से बढ़कर सोने जैसा दिल रखना बड़ा है. आणि साहेबांनी सोन्यासारखं मन ठेवून आज सगळ्यांसाठी एक दर्जा ठेवून त्यांनी आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक वेगळाच आनंद व्यक्त केलाय. होय, तुम्ही आयुष्यात किती पैसे कमवलेत याला महत्व नाही, तुम्ही आयुष्यात तुम्ही किती माणसं गमावतील याला जास्त महत्व आहे. आणि ती माणसं आज या ठिकाणी येत असताना खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनेशजी चव्हाण साहेब यांनी आज ते करून दाखवलं.
खरोखर सर पाहायला गेलात तर मीही तुमच्या संपूर्ण मंडळाचा आभारी आहे आणि सूरज सर तुमचंही, कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये मलाही या स्पर्धेचा घटक म्हणून समजलं गेलं. जाऊया मॅचकडे सर. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि बाबल्या स्ट्राईकवरती आहे. गुलण्यासाठी यावेळेला अमित भोसले याच्या बॉलवरती कडा प्रहार, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमधून बॉल चालला आउट ऑफ द पार्क. षटकार. सर हा चेंडू नाही टाकू शकत, छोटा चेंडू, परंतु या छोट्या शॉर्टपिच चेंडूवरती बाबले आमरे कधी तयार असतो. अर्ध्या रात्री जर स्वप्नातून उठूनही त्याला सांगितलं की मार, तर तो मारण्यात ही ताकद ठेवतो सूरज सर. आणि तशाच प्रकारे ज्या पद्धतीने शॉर्टपिच चेंडू होता षटकार मारलेला आहे. होय, अजूनपर्यंत एकही विकेट मिळालेली नाही. स्कोर कार्डचा अगदी आपण विचार केला, वाराच्या वेगाप्रमाणे धावा या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतात. यावेळेला एक षटकार, पुन्हा एकदा सफल होऊन मारलेला बॉल. अशा प्रकारे बाबल्या आमऱ्याचे 50 धावा पूर्ण. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भारतातच ज्या प्रकारे आपण ज्यांचा क्रिकेटचा आदर करतो आणि क्रिकेटमध्ये ज्यांना भगवान समजतो, भारतात सचिन रमेश तेंडुलकर, आणि आपल्या खेड तालुक्यातला बाबल्या आमरे तशाच प्रकारे बॅटिंग करतो. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परत एकदा. बाबल्या आमरे ये कोई मामूली खिलाडी नाहीये. व्यावसायिक क्रिकेटरच्या समोर चांगल्या गोलंदाजाला धूल चाटवून